नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प स्टडी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा आपल्याला टॉपिक आहे संख्या व संख्येचे प्रकार। आपण या टॉपिकमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स या सर्व टाईपची एक्झाम्पल आपण बघणार आहे। या टॉपिकचं टोटल एकूण आपल्याला 4 भाग आहेत। आजच्या लेक्चरला आपण 1 नंबरचा भाग बघणार। आता संख्या आणि संख्येचे प्रकार याच्यामधला तुम्हाला बघा 1 नंबरचा टाईप काय आहे, तर 1 नंबरचा टाईप नैसर्गिक संख्या आहे। सर्व स्पर्धा परीक्षेला तुम्हाला या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मग त्याच्यातला 1 नंबरचा टाईप तुम्हाला नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्येवरती तुम्हाला खाली तुम्हाला बेसिक माहिती सगळी दिलेली आहे। नैसर्गिक संख्येची व्याख्या काय आहे, तर ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारामध्ये करतो याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। ओके, हे झाले व्याख्येच्या संदर्भात। नैसर्गिक संख्येला दुसरं नाव आहे मोज संख्या, कारण आपण त्याचा व्यवहारामध्ये वस्तू मोजण्यासाठी वापर करत असल्यामुळं याला म्हणायचं मोज संख्या। त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत। नैसर्गिक संख्यांना दुसरं नाव तुम्हाला मोज संख्या असं तुम्हाला पहिला 1 नंबरचा टाईप झाला बघा, बरोबर। दुसरी गोष्ट, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, म्हणजे नैसर्गिक संख्याची सुरुवात कुठून होते आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, या दोन्ही पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकच असेल, बरोबर। अशा पद्धतीने झालं क्लिअर। आणि त्याच्या खालचा तुम्हाला दिलाय प्रश्न, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, असा तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला सांगतो सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही। अनिश्चित, इन्फिनिटी आणि अनंत, आपल्याला असं 4 टाईपने उत्तर तुम्हाला देता येतं, बरोबर। म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न येतात। आणि त्याच्या खाली दिलाय बघा तुम्हाला 2 क्रमवार नैसर्गिक संख्यामधला फरक हा कितीचा असतो, तर तुम्हाला बघितलंय 1 आणि 2 याच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी। 2 मधून 1 गेलं किती 1, 3 मधून 2 गेलं किती 1, म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यामधला फरक हा तुम्हाला 1चा असतो। आणि कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये तुम्हाला 1 प्लस केल्यानंतर तुम्हाला भेटणारी ही नैसर्गिक संख्याच भेटते। आणि कोणत्याही नैसर्गिक संख्येमधनं 1 सोडून बाकीचं 1 मायनस केलं तर भेटणारी तुम्हाला नैसर्गिक संख्याच भेटत असते। ओके, सगळ्याला बेसिक पॉईंट तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाला असेल, कोणाला काही अडचण नसेल या पॉईंटबद्दल। आता आपण नैसर्गिक संख्यावरती तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपात येतात आपण पुढच्या भागामध्ये बघू। चला, 1 नंबरचा टाईप आहे 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, असा प्रश्न तुम्हाला भरतीला नेहमी पडतो। मग तो प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचा मी तुम्हाला सांगतो। 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला सुरुवात जर समजा 1 पासून असेल आणि शेवट तुम्हाला कुठं पण होऊ द्या, शेवटची संख्या ही तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणून 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती विचारलं का नाही, सर्वात शेवटची संख्या कुठली आहे तर 50। म्हणून तुम्हाला 1 ते 50 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला 50 झाल्या। तुम्हाला 1 नंबरचा प्रश्न सर्वांना कळला असेल, तर आपण 2 नंबरचा प्रश्न बघू। 20 ते 40 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती, असा तुम्हाला प्रश्न आहे। मग तो प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचा तुम्हाला आपण बघू। काय करायचं ह्याच्यामध्ये बघा, 40 मायनस तुम्हाला 20 म्हणजे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या असं तुम्हाला लिहायचं। आणि कंस पूर्ण आणि अधिक 1 एवढं सूत्र तुम्हाला वापरायचं। मग 40 मधून 20 गेलं किती र 20 आलं, 20 मध्ये 1 मिळवलं किती 21, म्हणजे तुम्हाला 20 ते 40 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती झाल्या तर 21 नैसर्गिक संख्या झाल्या। तुम्हाला 2 नंबरचा टाईप सर्वांना समजला असेल, तर आपण 3 नंबरचा टाईप बघू। ओके, 10 नंतर येणारी नैसर्गिक संख्या कोणती, मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगताना मी तुम्हाला सांगितले की आपल्याला कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये तुम्हाला 1 मिळवल्यानंतर आपल्याला भेटणारी पुढची नैसर्गिक संख्या भेटते। म्हणजे आपल्याला 10 मध्ये जर समजा 1 मिळवलं, आपल्याला कितवी असं तुम्हाला विचारलेलं नाही, म्हणून 10 मध्ये 1 मिळवलं आपल्याला पुढची नैसर्गिक संख्या शोधायची।
मग 10च्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली तर 11. 10 अधिक 1 बरोबर 11. तुम्हाला प्रश्न विचारला पुढचा बघा, 20 पूर्वीची नैसर्गिक संख्या कोणती? पूर्वी म्हणजे तुम्हाला पाठीमागची, मग त्यावेळेस आपल्याला वजा चिन्ह वापरायचं. मग या ठिकाणी 20 लिहायचं. पूर्वीचा अर्थ काय होतो वजा, म्हणून वजा तुम्हाला 1 करायचं. 20 मधून 1 गेलं किती र 19, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 19 असं तुम्हाला येईल. झालं क्लिअर? आता ह्याच्यामधला आपण शेवटचा प्रश्न तुम्हाला बघूया. ओके, तर 15 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. 15 नंबरचाच म्हणतोय. 15 नंतर येणारी 17वी नैसर्गिक संख्या कोणती असा तुम्हाला प्रश्न आहे. मग कसा प्रश्न सोडवायचा बघा, या ठिकाणी तुम्ही काय करायचं 15 लिहायचं. बघा 15 लिहिल्यानंतर तुम्हाला नंतर चिन्ह या ठिकाणी शब्द दिलाय. मग नंतरचा अर्थ काय अधिकचं चिन्ह. ओके, मग कितवी 17वी, मग ह्या ठिकाणी 17 लिहायचं आणि या दोन्हीची करायची बेरीज. 15 आणि 17 तुम्हाला आलं 32, म्हणजे तुम्हाला 15 नंतर येणारी 17वी नैसर्गिक संख्या कोणती तर 32 असं तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणाला ह्या सर्व प्रश्नाबद्दल कोणाला काही शंका असली तरी पण तुम्हाला बिनधास्त तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकताय. नाहीतर तुम्हाला प्रथम तुम्हाला नंबर दिलता, या ठिकाणी पण नंबर आहे. तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपला तुम्ही जरी मेसेज केला तर या प्रश्नाचं तुम्हाला सर्वांचं स्पष्टीकरण तुम्हाला देण्यात येईल. ओके, चला बघा, आपल्याला पुढचा प्रश्न आहे 22 पूर्वीची 7वी नैसर्गिक संख्या कोणती? पूर्वीचा अर्थ काय वजा, म्हणून या ठिकाणी 22 लिहायचं. वजा 7वी म्हणलंय ना, या ठिकाणी 7 लिहायचं. मग 22 मधून 7 गेलं किती र 15, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 22 पूर्वीची 7वी नैसर्गिक संख्या कोणती तर 15 असं उत्तर. ओके, झालं. पुढचा प्रश्न बघा, बी नंतर येणारी नैसर्गिक संख्या कोणती? मग बी ही कसली संख्या आहे नैसर्गिक. कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये आपल्याला 1 मिळवलं तर आपल्याला भेटणारी नैसर्गिक संख्या भेटते, म्हणून या ठिकाणी लिहायचा बी. नंतरचा अर्थ काय अधिक. ओके, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला का नाही तर आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बी अधिक 1 असं तुम्हाला उत्तर आलं. झालं क्लिअर? ओके, चला आता पुढचं बघा, बी नंतर येणारी 10वी नैसर्गिक संख्या कोणती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग आपण जसा वरचा सोडवला तसाच सोडवायचा. बी लिहायचं. नंतरचा अर्थ काय अधिकचं चिन्ह. कितवी 10वी, म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बी अधिक तुम्हाला 10 असं तुम्हाला उत्तर येईल. झालं क्लिअर? ओके, एक्स पूर्वीची नैसर्गिक संख्या कोणती बरोबर, मग एक्स लिहा. पूर्वीचा अर्थ काय वजा, म्हणून तुम्हाला कोणत्याही नैसर्गिक संख्येमधनं फक्त 1 सोडून 1 वजा केलं का नाही भेटणारी आपल्याला नैसर्गिक संख्या भेटते. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला x - 1 असं तुम्हाला उत्तर फायनल असेल. कोणाला ह्या चारही प्रश्नाबद्दल कोणाला काही शंका असेल तर सांगा. ओके, चला, ही तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आपण पुढचं बघूया. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा तुम्हाला भरतीला प्रश्न पडतो, किंवा असा प्रश्न पडतो 1 अधिक 2 अधिक 3 अधिक तुम्हाला डॉट डॉट अधिक तुम्हाला या ठिकाणी 10 बरोबर तुम्हाला असे विचारलं जातं. बरोबर, मग प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला मी सांगतो शॉर्टकट पद्धतीने. या 1 ते 10 मधली शेवटची संख्या कुठली आहे तर 10 आहे. 10च्या पुढची कुठली आहे र 11, भागिले तुम्हाला 2 करायचं. 2 भाग 10ला कितीचा बसला 5चा. 11 गुणिले 5 बरोबर किती 55, म्हणजे तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती तर तुम्हाला 55 असं उत्तर तुम्हाला येतं. ओके, चला पुढचा प्रश्न, 10 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती. सर्वप्रथम असं एक्झाम्पल तुम्हाला आलं का नाही, काय करायचं प्रथम तुम्हाला नैसर्गिक संख्या काढून घ्यायच्या. मग नैसर्गिक संख्या काढताना 20 मायनस तुम्हाला 10 कंस पूर्ण आणि अधिक 1, म्हणजे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या कंस पूर्ण अधिक 1 ही सूत्र तुम्हाला वापरायचं. मग 20 मधून 10 गेलं किती र 10 अधिक 1 किती 11. या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला 11 आल्या. त्या संख्या जशाच तशा मांडायच्या का इकडं.
पहिली संख्या 10, शेवटची संख्या 20 भागिले 2 गुणिले एकूण संख्या तुम्हाला 11 झाली. ओके. आणि तुम्हाला याची बेरीज करायची. याची बेरीज आली तुम्हाला 30. 30ला तुम्हाला 2नी भाग लावला, 15चा भाग बसला. मग 15 गुणिले 11 किती र? तर 165. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 165 असं तुम्हाला आलं. कुणाला काही शंका आहे का? चला लगेच आपण पुढचा प्रश्न बघू. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज किती? नेहमी तुम्हाला भरतीला प्रश्न पडतो. मग तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा? शेवटची संख्या घ्यायची 10. 10च्या पुढची संख्या कुठली आहे? 11. 11च्या आता 10 आणि 11 या मागील दोन्ही संख्येची बेरीज करायची. 10 आणि 11 किती र? 21. इथं 21 लिहायचं आणि वर्गाची बेरीज करताना भागिले 6 करायचं. आता बघा 6ने 21ला किंवा कुठल्या संख्येला भाग जात नाही, म्हणून तुम्हाला 3नी भाग बसतोय. 3 दुनी 6, 3 7 21. 2नी भाग 10ला बसतोय 5चा, आखरी 5 55 आणि 55 गुणिले तुम्हाला 7. बरोबर. 7 5 किती र? 35. या ठिकाणी 5 लिहा. 7 5 35 आणि हातच्या उरला 3. 35 आणि 3 38. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फायनल 385 असं उत्तर आलं. झालं क्लिअर? कोणाला काय अडचण नाही. आता पुढचा बघा टाईप काय. 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज किती? कसा प्रश्न सोडवायचा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी शेवटची संख्या घ्यायची 10. 10च्या पुढची 11 भागिले 2. हे झालं नैसर्गिक संख्या बेरीज करण्याचं सूत्र. मग ह्यालाच फक्त कंस करायचा आणि कंसाचा वर्ग करायचा. पहिली क्रिया कंसातील, म्हणून तुम्हाला 2नी 10ला भाग बसला 5चा, आखरी 5 किती? 55 आणि 55चा वर्ग. तुम्हाला मी 55चा वर्ग कसा करायचा मी सांगतो. 5चा वर्ग 25. आता दशक स्थानी 5 आहे ना, त्या 5च्या पुढचा आकडा आहे 6, यांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 6 बरोबर किती? 30. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 30 25 असं आलं. कुणाला ह्या चारी टाईपबद्दल, चारी प्रश्नाबद्दल कुणाला काही शंका नसेल. ओके. चला आता आपल्याला टाईप क्रमांक तुम्हाला 2 नंबरचा. 2 नंबरचा टाईप आहे पूर्ण संख्याचा. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? तुम्ही पाठीमागच्या भागामध्ये नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून स्टार्ट होत होत्या, बरोबर, ते अनंतपर्यंत. पण आता ह्या भागामध्ये पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून ते अनंतपर्यंत स्टार्ट होतात. म्हणून तुम्हाला पूर्ण संख्येची व्याख्या तुम्हाला काय करता येईल? तर 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून तुम्हाला पूर्ण संख्या तुम्हाला तयार होतात. ओके. कोणाला काही शंका नसेल. आता त्याच्यामधल्या बेसिक गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? तर 0 पासून. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर तुम्हाला 0 येणार. ओके. कोणाला काय अडचण नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? तर सांगता येत नाही. अनंत, अनिश्चित आणि इंग्रजीमधला आडवा 8 याचा अर्थ तुम्हाला इन्फिनिटी. ओके. आणि त्याच्या पुढचा बघा 2 क्रमवार पूर्ण संख्यामधला फरक कितीचा असतो? तर 1चा. म्हणजे तुम्हाला 1 आणि 2 मधला किंवा 0 मधला यांच्यामधला फरक तुम्हाला नेहमी, फरक म्हणजे वजाबाकी, बरोबर. किंवा 0 मध्ये 1 प्लस केला 1 आला, 1 मध्ये 1 प्लस केला 2 आला, किंवा 2 मधून 1 मायनस केला तुम्हाला 1 आला. ओके. अशा पद्धतीने फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे 2 क्रमवार तुम्हाला पूर्ण संख्यामधला फरक हा तुम्हाला 1चा असतो. ओके. आणि त्याच्या खाली बघा प्रश्न तुम्हाला पूर्ण संख्यावरती पण विचारला जातो. त्यावेळेस पहिल्या 10 पूर्ण संख्येची बेरीज किती? त्यावेळेस तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला सांगतो. या दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला हस्त आंदोलनाचं सूत्र वापरायचं. ओके. मग ही आकडा तुम्हाला 10 घ्यायचा. 10च्या अगोदरचा आकडा कुठला आहे? 9, बरोबर. भागिले तुम्हाला 2 करायचं. 2नी भाग 10ला बसला 5चा, 9 गुणिले 5 बरोबर 45. म्हणजे पहिल्या 10 पूर्ण संख्येची बेरीज किती? तर 45. कुणाला काय पूर्ण संख्येच्या ह्या टाईपबद्दल कुणाला काही शंका असेल तरी पण तुम्हाला सांगतो बिनधास्त विचारा. ओके. चला आता आपल्याला पुढचा टाईप 3 नंबरचा पूर्णांक संख्या, बरोबर. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्येची व्याख्या काय? तर धनसंख्या,
ऋण संख्या आणि शून्य मिळून तुम्हाला पूर्णांक संख्या तयार होतात. बरोबर. शून्याच्या डावीकडच्या संख्याला आपण ऋण संख्या म्हणतो आणि शून्याच्या उजवीकडच्या संख्याला आपण धन संख्या म्हणतो. शून्य हा धन आणि ऋण संख्येचा मध्यबिंदू असतो. ओके. या ठिकाणी दिलंय शून्याच्या तुम्हाला ज्या डावीकडच्या संख्या दिल्यात का नाही त्या ऋण संख्या येत्या, त्याला वजा चिन्ह आहे. शून्याच्या तुम्हाला उजवीकडच्या संख्या या तुम्हाला धन दिल्यात, त्याला चिन्ह अधिकचं असतं किंवा नसतं. ओके. फक्त वजाचं नसणार. म्हणजे चिन्ह नाही याचा अर्थ तुम्ही समजून जायचं त्या संख्या तुम्हाला धन आहेत. ओके. त्याच्या खाली तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला दिली बघा. ऋण व धन संख्येचा मध्यबिंदू फक्त तुम्हाला काय आहे? शून्य आहे. शून्य हा तुम्हाला चिन्ह विरहित आहे. शून्याला तुम्हाला धन किंवा ऋण चिन्ह लागत नाही. म्हणून तुम्हाला ह्या ठिकाणी शून्य या ठिकाणी दिले तुम्हाला. शून्य हा चिन्ह विरहित आहे, त्याला धन आणि ऋण चिन्ह लागत नाही. आता तुम्हाला बेसिक गोष्टी म्हणजे सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या कोणती, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती, सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती, मी तुम्हाला सांगतो. बघा इथं सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या धन पूर्णांक संख्या म्हणलं तुम्हाला तर 1 येणार. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या म्हणलं की तुम्हाला सांगता येत नाही. अनिश्चित, इन्फिनिटी या ठिकाणी तुम्हाला दिलंय. तुम्हाला विचारलं जी तुम्हाला धन मध्ये लहान असते का नाही तीच ऋण मध्ये तुम्हाला मोठी असते. म्हणजे सर्वात मोठी तुम्हाला ऋण पूर्णांक संख्या कोणती विचारलं का नाही तर -1. आणि सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या विचारली का नाही तुम्हाला लहान तर तुम्हाला सांगता येत नाही. अनिश्चित आणि इन्फिनिटी अशा पद्धतीने आपल्याला उत्तर द्यावं लागतं. ओके. कुणाला काय ह्या पूर्ण संख्येच्या पॉईंटबद्दल तुम्हाला मी ही बेसिक माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला आणखीन पण त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आपल्याला पुढच्या पेजमध्ये आहेच, ती सांगतो तुम्हाला. आता आपण बघितलंय सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या कोणती, सांगता येत नाही, अनिश्चित, इन्फिनिटी. बरोबर. खालचा प्रश्न बघा, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती. मी तुम्हाला मागं सांगितले सर्वात लहान धन पूर्णांक संख्या तुम्हाला 1, सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येत नाही, अनिश्चित, इन्फिनिटी. तीच आपल्याला त्याच्या विरुद्ध तुम्हाला ऋणमध्ये असतं. जी तुम्हाला धनमध्ये लहान असते ती ऋणमध्ये मोठी असते आणि जी तुम्हाला धनमध्ये मोठी असते ती ऋणमध्ये लहान असते. अशाच टाईपने तुम्हाला ह्या ठिकाणी दिले. दुसरं तुम्हाला प्रश्न असं तुम्हाला विरुद्ध संख्यावरती तुम्हाला प्रश्न आपल्याला भरतीला पडतो. बरोबर. मग तुम्हाला विरुद्ध संख्येची बेरीज. बरोबर. आता 5ला विरुद्ध संख्या कुठली आहे -5. बरोबर. आता ह्याची जर समजा तुम्ही आपण जर बेरीज करायला गेलो तर ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला 0 येतं. बरोबर. 5ची विरुद्ध संख्या कोणती, विरुद्ध संख्या म्हणजे काय तर आपल्याला फक्त चिन्ह बदलायचं. म्हणजे 5ला आता धन चिन्ह आहे त्याचं फक्त करायचं ऋण चिन्ह. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर काय येतं -5. तुम्हाला विचारलंय -9ची विरुद्ध संख्या कोणती, दिलेल्या संख्येला तुम्हाला ऋण चिन्ह किंवा वजा चिन्ह आहे. वजाचं विरुद्ध कुठलं धन. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला -9ची विरुद्ध संख्या कुठली येईल 9. ओके. कुणाला काय आपल्याला अडचण नसेल. तुम्हाला आजच्या टाईपमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या असं 3 टाईप आपण पाहिलेलं आहे. तर 3 टाईपबद्दल जर समजा कोणाला काही शंका असेल तर बिनधास्त तुम्हाला आपला नंबर दिलेला आहे 99622146 या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकताय. तुम्हाला कुठला पॉईंट जर समजा न समजला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देण्यात येईल. ओके. धन्यवाद.